जर एखादा उमेदवार किंवा त्याचा प्रतिनिधी आपलं मॉक पोल झाल्यानंतर आला परंतु 7:30च्या पूर्वी आला तर या ठिकाणी इथे टोटल बटन आहे हे दाबून त्याला 0 मतं असल्याचं आपण दाखवू शकतो। एंड अक्षर आलेली आहेत। ही अक्षर विजल्यानंतर आठवणीने या कंट्रोल युनिटचा मागचा ऑन ऑफ स्विच जो आहे तो बंद करायचा आहे। हा बंद करणं अतिशय आवश्यक आहे, कारण जर का हा स्विच बंद न करता या ठिकाणी इथे जर का तुम्ही स्पेशल टॅग लावायला घेतलात तर त्याचा धक्का या क्लोज बटनाला लागण्याची शक्यता असते। त्या क्लोज बटनाला जर का धक्का लागला आणि ते बटन जर का ऍक्टिव्ह झालं तर आपली सायकल जी आपण क्लिअर बटनावरती येऊन थांबवलेली आहे ती परत क्लोज बटनावरती येईल आणि बॅलेट बटन दाबल्यानंतर तुम्हाला नो मेसेज येईल। याकरता मागचा ऑन ऑफ स्विच बंद करूनच आपण सीलिंगची प्रक्रिया सुरू करणार आहे। त्याच्यापुढे सीलिंग करताना सर्वप्रथम आपण पेपर सील या ठिकाणी या छोट्या कप्प्यामध्ये घालणार आहे। या ठिकाणी इथे जो छोटा कप्पा आहे त्याला इथे खाच दिलेली आहे, त्या खाचेमधून हे पेपर सील घालायचं आहे। या पेपर सीलचा एक भाग गुलाबी आणि दुसरा भाग पांढऱ्या रंगाचा असतो। हा नंबर जो आहे तो सेंटरला नसतो, या एका कोपऱ्यामध्ये असतो। हे पेपर सील घातल्यानंतर ज्या वेळेला आपण दुमडू त्यावेळेला हा नंबर या ठिकाणी इथे वरती आला पाहिजे। अशा प्रकारे हे पेपर सील या खाचेमधून इथे घालायचं आहे। अशा प्रकारे इथे हे पेपर सील या खाचेमधून घालायचं आहे। या ठिकाणी जर का तुम्हाला पुठ्ठा घालण्यासाठी दिलेला असेल तर तो देखील या ठिकाणी घालून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हा कप्पा इथे साधारण या ठिकाणी इथपर्यंत येईल पेपर सील, अशा प्रकारे ठेवून हा कप्पा बंद करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर स्पेशल टॅग वापरून आपण हा कप्पा बंद करणार आहे। स्पेशल टॅगची रचना एका विशिष्ट प्रकारे केलेली असते जेणेकरून क्लोज बटन आपल्याला या खाचेमधून दाबता येईल। या कंट्रोल युनिटचा नंबर या स्पेशल टॅगवरती टाकायचा आहे पीआरओने स्वतःची सही करायची आहे, डिस्टिंग्विश मार्क मारायचा आहे। त्याच्यानंतर उपस्थित उमेदवार आणि प्रतिनिधी यांच्या सह्या या ॲड्रेस स्पेशल टॅगवरती घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर या ठिकाणी इथे स्पेशल टॅग लावायचा आहे। हा स्पेशल टॅग लावताना या ठिकाणी कुठेही लाखेचं सील लाख सांडून ठेवायची नाहीये। या छिद्रामधून दोऱ्याचं एक टोक घालायचं आहे। याच्यानंतर दोन्ही टोकं एकत्र करून एक गाठ मारून घ्यायची आहे, परत एक गाठ मारायची आहे जेणेकरून हा कप्पा कोणाला उघडता येणार नाहीये। नंतर दोन्ही टोकं एकत्र करून एक स्पेस गाठ मारून घ्यायची अशा प्रकारे। याच्यानंतर हा स्पेशल टॅग सर्वांच्या सह्या शिक्के वगैरे असलेला या ठिकाणी याला एक पितळी छिद्र दिलेलं आहे, त्याच्यामधून दोऱ्याचं एक टोक टाकायचं आहे आणि इथे घालायचं आहे। दोन्ही टोकं दोऱ्याची एकत्र करून परत एक गाठ मारून घ्यायची आहे जेणेकरून हा स्पेशल टॅग बाहेर येणार नाहीये। त्याच्यानंतर परत दोन्ही टोकं एकत्र करून एक शेवटची चौथी गाठ मारायची आहे। ही गाठ लाखेने या स्पेशल टॅगवर सील करायची आहे। या ठिकाणी इथे सील केल्यानंतर हा स्पेशल टॅग या ठिकाणी अशा प्रकारे इथे ठेवून द्यायचा आहे। हा स्पेशल टॅग इथे ठेवताना ही खबरदारी घ्यायची आहे की त्याचा धक्का या क्लोज बटनाला कुठेही लागणार नाहीये। याच्यानंतर ही मोठी विंडो जी आहे ही बंद करायची आहे। ही विंडो बंद केल्यानंतर परत या ठिकाणी आपण हिरव्या रंगाचा ॲड्रेस टॅग लावून सीलिंग करणार आहोत। या ठिकाणी इथे छिद्र दिलेली आहेत, या छिद्रांमधून दोऱ्याचं एक टोक घालायचं आहे। सुरुवातीला 2 गाठी मारायच्या आहेत, त्याच्यानंतर एक स्पेस गाठ मारायची आहे। याच्यानंतर हिरव्या रंगाचा ॲड्रेस टॅग याच्यावरती पीआरओने सर्व मजकूर भरायचा आहे, स्वतःची सही आणि सही मार्क करायची आहे, डिस्टिंग्विश मार्क मारायचा आहे। उपस्थित उमेदवार आणि प्रतिनिधींच्या सह्या याच्यावर घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर दोऱ्याचं एक टोक या ॲड्रेस टॅग मधून टाकायचं आहे। हिरव्या रंगाचा ॲड्रेस टॅग, कंट्रोल युनिटला आपण हिरव्या रंगाचा ॲड्रेस टॅग वापरतो आणि बॅलेट युनिटला पांढऱ्या रंगाचा ॲड्रेस टॅग। याच्यानंतर अजून एक गाठ मारायची आहे जेणेकरून हा ॲड्रेस टॅग बाहेर येणार नाही। याच्यानंतर चौथी जी गाठ मारू ती लाखेने ॲड्रेस टॅगवर आपण सील करणार आहोत। या ठिकाणी इथे चौथी गाठ लाखेने ॲड्रेस टॅगवर सील करायची आहे आणि हा ॲड्रेस टॅग या ठिकाणी इथे असा सेलो टेपने चिटकवायचा आहे। असा चिटकवल्यानंतर
आपण पट्टी सील वापरून मशीन सील करणार आहोत. तर पट्टी सील वापरून कशा प्रकारे मशीन सील करायचं आहे आपण आता बघूया. हे पट्टी सील आहे, याच्यावरती ABCD अशी अक्षरं लिहिलेली असतात. AB अक्षर आहे, इथे D अक्षर आहे आणि या मागच्या बाजूला C अक्षर आहे. तर हे ABCD याच क्रमाने हे मशीन सील करायचं असतं. याचा जो गम आहे तो कुठेही या मशीनला चिटकत नाही. एक तर या पेपर सीलला चिटकतो किंवा ही पट्टी स्वतःला चिटकते. ही पेपर सीलची जी पट्टी खालून आलेली आहे त्याला एक दुमड मारून घ्यायची आहे सुरुवातीला. त्याच्यानंतर हे A अक्षर या दुमडीच्या खाली ठेवायचं आहे. A अक्षरावरची चिकटपट्टी काढायची आहे आणि हे अक्षर या दुमडीच्या खाली ठेवायचं आहे. त्याच्यावरती हे पेपर सील चिटकवायचं आहे. त्याच्यानंतर बाजूला इथे B अक्षर येत आहे, याची चिकटपट्टी आपण काढायची आहे. ही चिकटपट्टी काढल्यानंतर हे B अक्षर दुमडून या पेपर सीलच्या पट्टीवरती चिटकवायचं आहे. दुमडीवरती या ठिकाणी आपण चिटकवून घ्यायचं आहे. हे पट्टी सील या क्लोज कॅपच्या खालून येईल याची खबरदारी घ्यायची आहे. या ठिकाणी ते C अक्षर वरती येत आहे, या C अक्षराची देखील चिकटपट्टी काढायची आहे. वरून पेपर सीलची जी पट्टी आलेली आहे ती या C अक्षरावरती या ठिकाणी इथे अशा प्रकारे चिटकवायची आहे. अशा प्रकारे चिटकवल्यानंतर पट्टी सील जे आहे ते मशीनच्या सभोवताली गोल फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून मशीन मागच्या बाजूने स्क्रू काढून कोणी टॅम्पर करू शकणार नाही. या इथे शेवटी D अक्षर येतं, या D अक्षराची चिकटपट्टी देखील काढायची आहे आणि हे D अक्षर या ठिकाणी इथे चिटकवायचं आहे. अशा प्रकारे आपण चिटकवल्यानंतर या पेपर सील आणि पट्टी सीलवरती सह्या करणार आहेत. अशा प्रकारे आपण चिटकवल्यानंतर हे दोन्ही नंबर, पेपर सीलचा नंबर आणि पट्टी सीलचा नंबर दोन्ही हे वरच्या बाजूला येतात. बऱ्याच ठिकाणी असं होतं की हे नंबर गुप्त राहतील अशा प्रकारे लावण्यात येतात, तर तसं कुठेही लावायचं नाहीये. हे दोन्ही नंबर अशा प्रकारे दिसले पाहिजेत आणि हे पट्टी सील आणि पेपर सील लावून झाल्यानंतर त्याच्यावरती PROने सह्या करायच्या आहेत. पूर्वी जर का सह्या केल्या तर अशी शक्यता असते की ते ज्या तुमच्या दुमड मारता तुम्ही त्याच्यामध्ये कुठेतरी त्या सह्या जातील आणि दिसणार नाहीयेत. ज्या वेळेला काउंटिंगच्या ठिकाणी बॅलेट युनिट कंट्रोल युनिट टेबलवरती येईल त्यावेळेला हे पेपर सील आणि पट्टी सीलचे नंबर तसेच याच्यावरच्या सह्या इन्स्पेक्ट करता आल्या पाहिजेत. याकरता या सह्या ज्या आहेत त्या पेपर सील आणि पट्टी सील लावून झाल्यानंतर करायच्या आहेत. PROने सही करायची आहे, डिस्टिंग्विश मार्क मारायचा आहे. उपस्थित उमेदवार आणि प्रतिनिधी जे इच्छुक असतील त्यांनी याच्यावरती सह्या करायच्या आहेत आणि आपलं मशीन अशा प्रकारे आपण तयार केलेलं आहे. अशा प्रकारे मशीन तयार झाल्यानंतर ज्या वेळेला 7:30 वाजता पहिला मतदार येईल मतदानाला, त्यावेळेला आपण हे मशीन सुरू करणार आहोत.